ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील. पारनेर. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महासंवाद मेळावा प्रसंगी केले. ते पारनेर शहरातील ऐतिहासिक बाजार तळावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पारनेर शहरात जरांगे पाटील यांचे आगमन होताच जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. प्रथमतः जरांगे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. तदनंतर हनुमान मंदिर लगत असलेल्या दर्ग्याला मुस्लिम बांधव यांच्या वतीने चादर चढविण्यात आली, तर वेशी जवळ असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आला. यानंतर जरांगे पाटील ऐतिहासिक बाजारतळ येथे उपस्थित मराठा समाजाला संबोधित करण्यासाठी प्रस्थान केले. यावेळी जरांगे पाटील उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना म्हणाले, मराठा समाजाची शेवटची आरक्षणासाठी लढाई आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही. आमच्या लेकरांची स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. सरकारने आम्हाला कायद्याने खेटायचे ठरवले आहे. आम्ही मराठा बांधवही आपणास कायद्यानेच खेटणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातून हजारो निवडणूक फॉर्म भरून आमच्या आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्यांना सरकारला जागा दाखवणार आहोत. आम्ही आमच्या मराठा जातीच्या आमदार खासदार यांना मोठे केले, पण त्यांनीच जातीलाच सोडून दिले आहे. मराठा समाजाच्या जीवावर मोठे झाले तेच राजकारणी मंत्री आता मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. आता आमचा मराठा समाजही मराठ्यांची ताकद किती आहे हे दाखवून देणार आहे. यावेळी मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष करावयाचा आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी 1 इंचही मागे हटणार नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय पारनेर नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. काही लोक म्हणते, मागची बडबड बंद करा नाही तर खाली व्हा. काही लोक म्हणते पश्चिम महाराष्ट्रातला मराठा येत नाही, एकत्र येत नाही. त्याला म्हणा पारनेर मध्ये येऊन बघ, तुला 2 घंटे चालता येणार नाही. दुःख तुमचं आमचं सगळ्यांचं एक आहे. सगळ्या बांधवांना आरक्षण पाहिजे. बघ, पक्ष कोणचाही असू द्या, संघटन कोणचंही असू द्या, शेतकरी मराठा असू द्या किंवा कष्टकरी असू द्या, नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, आरक्षण हे सगळ्यांच्याच लेकरांसाठी. याच्यामध्ये सगळ्यांचेच लेकरं मोठे होणार आहेत. इथं भेद असण्याचं काही कारण नाही. अखंड या राज्यातला मराठा समाज, घराघरातल्या करोडो मराठा समाज, प्रत्येकाच्या लेकराला आरक्षण लागतंय. आणि असं एकही घर नाही की त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं व्हावं. प्रत्येकासाठी भविष्य घडवायचंय. आई बापानं केलेल्या काबाड कष्टांचं चीज व्हायचंय. प्रत्येकानं स्वप्न बघितलंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ते स्वप्न जर साकार करायचं असलं तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षणात मायबापावर एवढी ताकद आहे, ती अगोदर राजकारणाच्या पलीकडे जाऊन समजून घ्या. राजकारण